नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक सीईटी परीक्षा होत आहे आणि ही परीक्षा बघितलं तर महाज्योती, बार्टी, सारथी आणि टीआरटी या थ्रू आपल्याला जी स्कॉलरशिप मिळणार आहे, म्हणजे जी 10,000 रुपये आपल्याला महिन्याची स्कॉलरशिप मिळणार आहे, यासाठी ही सीईटी एक्झाम आहे। आणि या सीईटी एक्झामचा जो कट ऑफ आहे हा आपल्याला मॅक्झिमम लागू शकतो, म्हणजे हा कट ऑफ जास्त लागू शकतो, कारण आपण 2 वर्षाचे कट ऑफ बघितले महाज्योती त्याचबरोबर सारथी आणि बार्टीचे, तर हे कट ऑफ आपल्याला थोडेसे जास्त प्रमाणात दिसत आहे। त्यामुळे बघितलं तर आपल्याला या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळवण्यासाठी आपण एक अतिसंभाव्य प्रश्नाची सिरीज स्टार्ट केलेली आहे। यामध्ये हे आपण लेक्चर क्रमांक 1 आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 31 प्रश्न बघणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतातली सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? म्हणजे प्रश्न विचारला, भारतातली सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? त्याचं उत्तर इथे बघितलं तर संधान, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? तर बघितलं तर भिल्ल, आणि भिल्ल ही बघितलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्याच्या सीमेवर दिसून येते। पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आहे, बघा, भारतात अनुसूचित जातीच्या संख्येची एकूण लोकसंख्येच्या प्रमाण सर्वाधिक असलेलं राज्य कोणतं? म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की भारतामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर पंजाब। पंजाबमध्ये आपल्याला अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक दिसते। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये बघितलं तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक दिसते। त्याचबरोबर अनुसूचित जातीची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक दिसून येते। पुढचा प्रश्न आहे बघितलं, बघा, 2011च्या जनगणनेच्या अशा कोणत्या राज्यामध्ये बघितलं तर राज्य भारतात टक्केवारीने सर्वात कमी शहरी लोकसंख्या असणारे राज्य आहे? म्हणजे बघा, आपल्या भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे की त्यामध्ये बघितलं तर सर्वात कमी शहरी लोकसंख्या आपल्याला दिसून येते? सर्वात कमी म्हटलेलं आहे शहरी लोकसंख्या, त्याचं उत्तर इथे बघितलं तर हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला बघितलं तर सर्वात कमी आपल्याला तिथं बघितलं तर आपल्याला शहरी लोकसंख्या दिसून येते। शहरी लोकसंख्या सर्वात जास्त बघितलं तर कोणता? तर गोवा। गोवा हे एक गोवा हे राज्य लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे बघितला तर बघा, निलगिरी पर्वतामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? बघा, निलगिरी पर्वतामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? त्याचं उत्तर इथे बघितलं तर टोंडा। आता ही निलगिरी पर्वत कोणचा? तर बघितलं तर आपल्या भारताला बघा 2 समुद्र किनारपट्टी आहे। एक बघितलं तर इकडेची पश्चिमेकडची समुद्र किनारपट्टी आणि इकडे बघितलं तर पूर्वेकडची किनारपट्टी। या दोघ्या पण किनारपट्टीला जोडणारी एक पर्वतरांग आहे, ती पर्वतरांग बघितलं तर निलगिरी, आणि येथे कोणती आपल्याला जमात दिसून येते? तर टोंडा। ही एक गोष्ट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे बघितलं, तापी आणि नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? बघा, तापी आणि नर्मदा। तापी ही बघितलं तर भारतामधली सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे, बरोबर आहे, सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी। आणि तापी ही बघितलं तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे। हे दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा, आणि हे दोन्ही पण महाराष्ट्राच्या उत्तरेकडे वाहते। आणि आपल्याला प्रश्न विचारला येतात की या खोऱ्यामध्ये कोणती आदिवासी जमात? त्याचं उत्तर इथे बघितलं तर भिल्ल। कोणती जमात? तर भिल्ल। पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त जनता नाही आहे, हे काय आहे? सर्वात जास्त घनता बिहार राज्याची किती आहे? म्हणजे सर्वात जास्त जी घनता आहे हे बिहार राज्याची, त्यामध्ये किती आहे? तर हे बघितलं तर 1106। लक्षात ठेवा, 1106 एवढी आपल्याला घनता दिसून येते। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, कोणत्या राज्यामध्ये 2001 ते 2011 मध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे? म्हणजे लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या, म्हणजे कुठे झालेली आहे? बरं, आपल्याला प्रश्न समजून घेऊ की कोणत्या राज्यामध्ये 2001 ते 2011 मध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे लोकसंख्येमध्ये? त्याच्यामध्ये बघितलं तर दादरा नगर हवेली। इथं राज्याच्या ऐवजी बघितलं तर केंद्रशासित असं लिहायला पाहिजे होतं। तर लक्षात ठेवा, दादरा नगर हवेली। नंतर बघितलं तर पहिले दादरा नगर हवेलीमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे,
दुसरा क्रमांक बघितलं तर दमन आणि दीव आहे आणि तिसरा बघितलं तर कोणचा आहे तर मेघालय आहे. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवसाल. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक लोकसंख्येच्या भारताचा किती टक्के वाटा आहे. म्हणजे जे बघा जागतिक लोकसंख्या आहे यामध्ये भारताचा किती टक्के वाटा आहे. त्याचं उत्तर आहे बघितलं तर 17.64 म्हणजे 17.64% एवढा बघितलं तर काय म्हणतो आपला वाटा आहे बघा जगाच्या लोकसंख्येमध्ये. पुढचा प्रश्न थोडासा कॉन्सेप्च्युअल आहे, थोडंसं लक्ष द्यायचं. प्रश्न दिलेला आहे बघा, एखाद्या प्रदेशात नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रमाण भरपूर असेल व लोकसंख्या कमी असेल अशा लोकसंख्येला रिकामी जागा लोकसंख्या म्हणतात. म्हणजे तिथं बघितलं तर नैसर्गिक साधन संपत्ती जास्त आहे पण लोकसंख्या कमी आहे अशा लोकसंख्येला आपण काय म्हणतो. त्याचं उत्तर येते न्यूनतम. न्यूनतम. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. देशात सर्वात मोठी वेगवान रेल्वे गाडी कोणती. तर ही काही दिवसापहिले बघितलं तर वंदे भारत होती, आता ही बदललेली आहे मुलांनो. याच्याकडे हा पण प्रश्न थोडासा कन्फ्युजिंगवाला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतात सध्या किती रेल्वे विभाग आहे. भारतामध्ये एकूण किती रेल्वे विभाग आहे. किती रेल्वे विभाग आहे याचं उत्तर आहे 17. 17 रेल्वे विभाग आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातली पहिली कागद गिरणी कलकत्त्याजवळ कोणत्या ठिकाणी सुरू झाली. म्हणजे पहिली कागद गिरणी भारतातली कुठे, कोणत्या राज्यामध्ये तर बघितलं तर आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये. शहर बघितलं तर कोणचा कलकत्ता आणि तिथे कोणत्या ठिकाणी. बरोबर आहे. त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 सेहरामपूर. इथे बघा पहिली कागद गिरणी आपल्याला सुरू झालेली दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, भारतातला पहिला खत उद्योग कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे. खत उद्योग कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. खत उद्योग त्याचं उत्तर येते बघितलं तर झारखंड. कोणचा. झारखंड. पुढचा प्रश्न आहे, भारतात सिमेंट उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते. म्हणजे सिमेंट उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते. त्याचं उत्तर येते बघितलं तर झारखंड. झारखंड राज्याची राजधानी कोणती तर रांची. बरोबर आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणते राज्य पवन ऊर्जेवर अग्रेसर राज्य आहे. म्हणजे पवन ऊर्जेवर ऊर्जा निर्मित करण्यासाठी अग्रेसर राज्य कोणतं. त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीसाठी महत्त्वाचा असतो. जे गोड्या पाण्यामध्ये आपण जे मत्स्य शेती करतो त्यासाठी कोणता. त्याचं उत्तर इथे बघितलं तर बोंबील. पण हा पण थोडंसं कन्फ्युजिंग आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. बोंबील. पुढचा प्रश्न आहे बघा, राजस्थानच्या कोणत्या भागात चुनखडकाचे लक्षणीय साठे आहे. चुनखडकाचे लक्षणीय साठे राजस्थानमध्ये कोठे आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर अंबाला आणि महेंद्रगड. कुठे. अंबाला आणि महेंद्रगड. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड योजना ही कशाच्या संबंधित आहे. ऑपरेशन फ्लड योजना कशाच्या संबंधित आहे. त्याचं उत्तर इथे बघितलं तर दुधाच्या. कशाच्या तर दुधाच्या. पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्यायचा. राजस्थानाच्या मैदानी भागातील मृदा साधारणपणे कशी आहे. म्हणजे राजस्थानमधली जी मैदान प्रदेश आहे यामधली जी मृदा आहे हे कशा प्रकारची आहे. तर ही बघितलं तर वालुकामय आहे, कारण त्या मृदेमध्ये आपल्याला बघितलं तर रेतीचे प्रमाण दिसून येते. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, हिवाळ्यात जम्मू म्हणजे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस किंवा हिमालयात बर्फ कोणत्या वायूमुळे पडतो. म्हणजे बघा हिवाळ्यामध्ये आणि हे काय म्हणतो हिमाचल प्रदेशामध्ये पाऊस आणि हिमालयामध्ये बघितलं तर बर्फ कोणत्या वायूमुळे पडतो. त्याचं उत्तर आहे जेट वायू. हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. कोणता बघितलं तर जेट वायू. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये बघितलं तर जो आपला वायव्येकडचा भाग आहे या भागामध्ये बघितलं तर हिवाळ्यात पाऊस पडतो. तो कशामुळे पडतो. तर याचं उत्तर इथे बघितलं तर पश्चिमी चक्रीवादळ. चक्रवाढ किंवा चक्रीवादळ म्हणतो.
पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर काही वेळा निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहास रिकामी जागा म्हणतात. इथं लक्ष द्या, गरम पाणी म्हटलेलं आहे. गरम पाण्याच्या प्रवाहास का म्हणतो, त्याचं उत्तर आहे ते एल लिनो. हे गरम पाण्याचा मुलांनो प्रवाह लक्षात ठेवा सांग. पुढचा प्रश्न आहे बघा, आम्लधर्म मृदेत किती असते, म्हणजे आम्लधर्म मृदेचा pH किती असतो. आम्लधर्म मृदेचा pH किती असतो, pH म्हटलेला आहे. त्याचं उत्तर इथे बघितलं तर 4.5 ते 6.5. 4.5 ते 6.5. पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या, कागद निर्मितीसाठी कोणते झाड प्रजाती प्रामुख्याने वापरली जाते. कागद निर्मितीसाठी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर इथे बघितलं तर निलगिरी. हे दिलगिरी झालेलं आहे. हे कोणतं मुलांना होतं, निलगिरी. निलगिरीपासून कागद बनवणारी कारखाना आपल्याला बघितलं तर इगतपुरीमध्ये दिसते. इगतपुरी जे आपल्या नाशिक जवळ आहे तिथे. पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या, म्यानमार आणि बघा उत्तर अंदमान विभाजित केलेली सामुद्रधुनी कोणती. जे म्यानमार आणि उत्तर अंदमान बरोबर आहे यांना विभाजित केलेली सामुद्रधुनी कोणती. सामुद्रधुनी विचारलेला आहे तर याचं उत्तर इथे बघितलं तर कोको. कोको सामुद्रधुनी कोणची, कोको. पुढचा प्रश्न बघा, अंदमान आणि निकोबार मधील जागृत ज्वालामुखी कोणता. जागृत ज्वालामुखी कोणता, त्याचं उत्तर आहे ते बॅरेन. बॅरेल असं याचं नाव आहे, बॅरेन. ते बॅटेन झालेलं आहे, बॅटेन नाही बॅरेन. यावर पण प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघितलं, अंदमान व निकोबारमधील सर्वात मोठे बेट कोणते. अंदमान आणि निकोबार मधले सर्वात मोठे बेट कोणते, त्याचं उत्तर आहे ते ग्रेट निकोबार. पुढचा प्रश्न आहे बघा, लक्षद्वीप बेटामधील सर्वात मोठे बेट कोणते. लक्षद्वीप बेटामधील सर्वात मोठे बेट कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर मिनिकॉय. कोणचा, लक्षात ठेवा, मिनिकॉय. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात कमी क्षेत्रफळ लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे आहे तर सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता. त्याचं उत्तर इथे बघितलं तर अंदमान निकोबार. पुढचा प्रश्न आहे बघा, केरळमधील कोणत्या बेटावर नौदल स्थानक आहे. म्हणजे केरळमधील कोणत्या बेटावर आपल्याला नौदल स्थानक दिसून येते. त्याचं उत्तर इथे ऑप्शन क्रमांक 2 वेलिंगटन. इथे बघितलं तर आपल्याला नौदल स्थानक दिसून येते. पुढचा बघा, भारताच्या दक्षिणेकडील ठिकाण इंदिरा पॉइंट किती अक्षवृत्तावर आहे. म्हणजे आपला जो काय म्हणतो दक्षिणेकडचा जो अंदमान निकोबारमध्ये आपल्याला दिसून येते हे इंदिरा पॉइंट, हे दक्षिणेकडचं पॉइंट आहे. हे किती आपल्याला बघितलं तर अक्षवृत्तावर दिसून येते. त्याचं उत्तर येते 6.45. 6.45. इकडचं बघितलं तर इंदिरा कॅप असं काहीतरी नाव आहे मुलांना उत्तरेकडचं. हे दक्षिणेकडचं इंदिरा पॉइंट. तर आपण बघितलं तर 31 प्रश्न बघितले आणि हे सर्व प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. अशाच टाईपचे प्रश्न आपण आपल्या इथे घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला बघितलं त्याचा सराव होणार आणि चांगले तुम्हाला मार्क मिळू शकणार. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.